ध्रुव अबोली भाग 2। ध्रुव एकटाच होता. खोलीत कुणी नव्हतं. ना नर्स ना अबोली. ती शांतता त्याला झोपायला देत नव्हती. तो छताकडे पाहत होता, पण डोळ्यासमोर छत नव्हतं. तो जंगल पाहत होता. गोळीचा आवाज, धाड. ध्रुव दचकून उठला. श्वास वेगाने चालू लागला. हातांनी चादर घट्ट पकडली. तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये नव्हता. तो मिशनवर होता. तो दिवस. मेजर, पुढे हालचाल आहे. रेडिओवर आवाज आला. ध्रुवने हात उंचावून सगळ्यांना थांबायला सांगितलं. दाट जंगल, ओलसर जमीन. प्रत्येक पाऊल मोजून टाकायचं. त्याच्यासोबत होते त्याचे जवान. त्यांच्यासाठी तो फक्त अधिकारी नव्हता, तो आधार होता. सर, मागून कव्हर घ्या. एक जवान कुजबुजला. ध्रुवने मान हलवली. मी पुढे जातो, तुम्ही इथेच लपून राहा. पण त्या क्षणी एक हलकी हालचाल झाली, क्षणभराची. आणि मग धाड. गोळीचा आवाज. जंगल फाडून गेला. ध्रुव खाली कोसळला. पहिली गोळी उजव्या पायात. तीव्र वेदना. सर, जवान धावले. ध्रुवने दात आवळले. पोझिशन घ्या, तो ओरडला. तो स्वतः पडलेला होता, पण आदेश देत होता. दुसरी गोळी डाव्या पायात. यावेळी त्याच्या तोंडातून आवाजच निघाला नाही. तो आवाज त्याच्या आत गेला आणि तिथेच अडकून राहिला. सर, तुम्हाला हलवावं लागेल. ध्रुवने नकार दिला. नाही, आधी टीम. दुश्मन टीमला आधी संपवा. त्या क्षणी त्याने निर्णय घेतला. एक निर्णय जो त्याचं आयुष्य बदलणार होता. ध्रुव सोबत असलेल्या जवानांनी दुश्मन टीमला संपवलं. जेव्हा दुश्मन टीम संपली, तेव्हा त्याला उचलून नेत असताना त्याचं डोकं फिरत होतं. रक्त, जमीन आणि एकच विचार, जवानांनी दुश्मन टीमला संपवलं असेल ना? हॉस्पिटल, पांढरे दिवे, डॉक्टरांचे आवाज. गोळ्या खोलवर गेल्या आहेत. चालण्याची शक्यता. तो शब्द तिथेच थांबला. नाही, ध्रुव ओरडला. मी चालणार आहे. कोणी ऐकलं नाही. आज त्या हॉस्पिटलच्या खोलीत तो परत त्या जंगलात अडकला होता. त्याच्या कपाळावर घाम होता. अबोली. तो नाव आपोआप ओठांवर आलं, पण ती नव्हती. त्याला आठवलं. अबोलीचा शांत आवाज. मी मदत करते, पण अपमान सहन करत नाही. तो शब्द त्याच्या छातीत खुपत होता. मी तिला का दूर केलं? तो स्वतःलाच विचारत होता. उत्तर सोपं होतं, कारण मला भीती वाटत होती. भीती की कुणी जवळ आलं तर माझं अपंगत्व अजून उघडं पडेल. ध्रुवने डोळे मिटले. त्याच्या डोक्यात अबोलीचं ते नाव घुमलं. माणूस असायला हिंमत लागते. त्याला कळलं. तो रागीट नव्हता, तो घाबरलेला होता. पुढच्या दिवशी ध्रुवला फिजिओथेरपीसाठी नेण्यात आलं. त्याने नेहमीसारखा नकार दिला नाही. पहिल्यांदाच फिजिओथेरपिस्टने पाय हलवण्याचा प्रयत्न केला. ध्रुवच्या डोळ्यात पाणी आलं. तो पाय पाहत होता. ते त्याचेच होते, पण त्याचे नव्हते. त्याच वेळी अबोली दुसऱ्या वॉर्डमध्ये होती. ती रुग्णांची काळजी घेत होती, पण मन इथे नव्हतं. ते ध्रुवकडे अडकलेलं होतं. त्या दोघांमध्ये एक नकळत बंधन तयार झालं होतं व ते त्या दोघांनाही समजत नव्हतं. अबोली, डॉक्टरांनी विचारलं, तू ठीक आहेस ना? ती हसली. हो, पण ती खोटं बोलली. तिला आठवत होतं ध्रुवचं तुटलेलं रूप, त्याचा राग, त्याचा अपमान आणि तरीही त्याच्या डोळ्यातली असहाय्यता. ती मनात म्हणाली, मी त्याला बदलायला गेले नव्हते. मी फक्त त्याच्याबरोबर उभी होते. पण त्याला ते समजायला वेळ लागणार होता. ध्रुव संध्याकाळी एकटाच बसला होता. त्याने मोबाईल उचलला. अबोलीचं नाव. त्याने कॉल केला नाही. त्याला भीती वाटत होती. तो स्वतःशीच म्हणाला, ही लढाई मी एकट्याने लढू शकतो का? उत्तर त्याला माहीत नव्हतं. खिडकीतून बाहेर पाहताना त्याला आठवलं, तो कधीच हार मानणारा नव्हता. पण ही लढाई बंदुकीची नव्हती, ही मनाची होती. त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःला म्हणाला, तू अपंग नाहीस, तू जखमी आहेस. अबोली
रात्री घरी आली. आईने विचारलं, आज खूप थकलेली दिसतेस. अबोली काही बोलली नाही. ती फक्त म्हणाली, कधी कधी मदत करणाऱ्यालाही मदतीची गरज असते. आणि दूर हॉस्पिटलच्या त्या खोलीत ध्रुव विचार करत होता, अबोली परत येईल का, की ही लढाई मला एकट्यानेच लढावी लागेल. उत्तर अजून मिळालं नव्हतं, पण लढाई सुरू झाली होती. पण त्याला समजत नव्हतं की त्याला अबोलीची साथ का हवी आहे, तो अबोलीचा विचार का करत आहे. तुम्हाला ही कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. ध्रुव आज पहाटेच जागा झाला. नेहमीसारखा दचकून नाही, घामाने भिजलेला नाही. गोळीचा आवाज कानात घुमत नव्हता. तो शांतपणे छताकडे पाहत होता. ही शांतता त्याला नवीन वाटत होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पहाटेची लगबग कमी असते. फक्त पावलांचे आवाज, दूर कुठेतरी मशीनचा हलका बीप. ध्रुवने कॉल बटन दाबलं. नर्स आली. काय हवंय सर? फिजिओथेरपी. आज वेळेवर सुरू करूया. नर्सने आश्चर्याने पाहिलं. नक्की? हो. एक शब्द, पण त्या शब्दामागे एक मोठा निर्णय होता. फिजिओथेरपी रूम थंड, स्वच्छ आणि वेदनांनी भरलेली. फिजिओथेरपिस्टने त्याच्या पायांना हात लावला. ध्रुवने डोळे मिटले. वेदना आल्या, पण तो ओरडला नाही. त्याने दात आवळले. ठीक आहे सर. हो, सुरू ठेवा. त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता, तू जखमी आहेस, तू संपलेला नाहीस. हा आवाज त्याचा नव्हता, तो अबोलीचा होता. दुसऱ्या बाजूला अबोली आज हॉस्पिटलमध्ये नव्हती. तिने मुद्दाम सुट्टी घेतली होती. थकवा नव्हता, गरज होती स्वतःशी थोडं बोलायची. ती खिडकीजवळ उभी होती. घरात शांतता होती. आई स्वयंपाकघरात, बाबा पेपर वाचत होते. आदित्य परदेशातून कॉल करणार होता. सगळं नेहमीसारखं, पण अबोली बदलली होती. तिला आठवत होतं ध्रुवचा तो रागीट चेहरा आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यातली असहाय्यता. ती स्वतःशीच म्हणाली, मी त्याला समजून घ्यायला सुरुवात केली आहे आणि तेच धोकादायक होतं. त्याच्याकडे पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढते. फोन वाजला. आदित्य. ताई. तिच्या आवाजात आनंद आला. कसा आहेस? छान, पण तुझा आवाज वेगळा वाटतोय. ती हसली. आयुष्य थोडं अवघड झालंय. कोण आहे तो? थेट प्रश्न. अबोली थांबली. कोणी नाही. आदित्य हसला. ताई, तू खोटं बोलताना खूप शांत होतेस. ती काही बोलली नाही. फक्त एवढंच सांगतो, आदित्य म्हणाला, तू माझ्यासाठी, घरासाठी इतकं केलंस, आता स्वतःसाठी थोडं कर. त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. हॉस्पिटलमध्ये ध्रुव थकला होता, पण समाधान होतं. तो परत रूममध्ये आला. खिडकीजवळ बसला आणि पहिल्यांदाच एक गोष्ट लिहिली कागदावर. अबोली. पुढे काहीच नाही. तो थांबला. काय लिहायचं? सॉरी. तो शब्द त्याला जड वाटत होता, कारण तो अपमानाचं वजन एका शब्दाने हलकं करू शकत नव्हता. तो कागद दुमडून ठेवला. उद्या. तो स्वतःशीच म्हणाला. अबोली संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये परत आली. ड्युटी नव्हती, पण काम होतं. ती कागदपत्रे जमा करायला आली होती. कॉरिडॉरमध्ये चालताना तिचं मन धडधडत होतं. त्याच्या रूमकडे जावं का? दुसरा प्रश्न, का जायचं आहे? तिने स्वतःलाच उत्तर दिलं, नाही. पण नियतीने वेगळाच खेळ केला. लिफ्ट बंद होती. ध्रुव व्हीलचेअरवर कॉरिडॉरमध्येच होता. दोघे समोरासमोर. क्षणभर शब्द नव्हते. अबोली. ध्रुव म्हणाला. तिने मान हलवली. तुला थांबवणार नाही. तो पटकन म्हणाला, फक्त एक गोष्ट सांगायची आहे. ती थांबली, पण जवळ आली नाही. मी चुकीचा होतो. तो म्हणाला. तो शब्द त्याच्या तोंडातून कठीणपणे बाहेर आला. मी रागाच्या आड भीती लपवत होतो. अबोली काहीच बोलली नाही. माफी मागायला मी अजून तयार नाही. तो प्रामाणिकपणे म्हणाला, पण बदलायला मी तयार आहे. अबोलीने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिला त्याच्यात
तो सैनिक दिसला जो हार मानत नाही. मी परत तुझी नर्स होणार नाही, ती शांतपणे म्हणाली. ध्रुवने मान हलवली. मला ते माहीत आहे. पण ती पुढे म्हणाली, मी माणूस म्हणून तुला पाहायला तयार आहे. त्या वाक्याने ध्रुवच्या छातीत काहीतरी हललं. ती वळली, निघून गेली. पण यावेळी ती पूर्णपणे दूर गेली नव्हती. ध्रुव त्या रात्री पहिल्यांदाच शांत झोपला. स्वप्न आली नाही, फक्त एक विचार. माफी शब्दात नाही, ती कृतीत असते. अबोली घरी आली. आईने विचारलं, आज चेहरा हलका वाटतोय? अबोली हसली. कारण आज मी स्वतःसाठी एक सीमा राखली. आणि दूर हॉस्पिटलच्या त्या खोलीत ध्रुवने ठरवलं, ही लढाई मी एकटा नाही लढणार, पण कोणालाही जबरदस्तीने जवळही आणणार नाही. तो पहिला समतोल होता, नात्यांचा नाही, स्वतःचा. सकाळ उजाडली होती, पण ध्रुवसाठी ती नेहमीसारखी सकाळ नव्हती. तो जागा झाला आणि पहिल्यांदाच मनात एक प्रश्न नव्हता, का? आज प्रश्न होता, कसं पुढे जायचं? हॉस्पिटलच्या खोलीत नेहमीचा गोंधळ सुरू होता. नर्सेस, डॉक्टर, रिपोर्ट्स. ध्रुव शांत बसून सगळं पाहत होता. आता तो विरोध करत नव्हता, स्वीकार करत होता. सर, आज फिजिओथेरपीसाठी नवीन एक्सरसाइज आहे, फिजिओथेरपिस्ट म्हणाला. ध्रुवने मान हलवली. ठीक आहे. तो शब्द पूर्वी त्याच्या तोंडातून येऊ शकत नव्हता. आता तो सहज आला. एक एक हालचाल, वेदना, श्वास, पण राग नाही. तो वेदना स्वीकारत होता. शत्रूसारख्या नाही, तर वास्तव्यासारख्या. त्याच्या मनात कालचं दृश्य पुन्हा आलं. अबोली, तिचं शांत उभं राहणं, तिचं न बोलणं आणि तिचं वाक्य, मी माणूस म्हणून तुला पाहायला तयार आहे. त्या वाक्यात वचन नव्हतं, आश्वासन नव्हतं, फक्त एक दार होतं, अर्धवट उघडलेलं. ध्रुवने स्वतःशीच ठरवलं, मी ते दार ढकलणार नाही. मी त्याच्यासमोर उभा राहीन, जसा आहे तसा. दुसरीकडे अबोली आज हॉस्पिटलमध्ये आली, नेहमीच्या वेळेवर, नेहमीच्या युनिफॉर्ममध्ये. पण आतून ती बदललेली होती. नर्स स्टेशनवर काम सुरू झालं. रुग्ण, फाईल्स, सूचना. पण मध्येच तिची नजर नकळत कॉरिडॉरकडे गेली. तो आज फिजिओथेरपीला गेला असेल का? तिने लगेच स्वतःला थांबवलं. हा प्रश्न विचारायची गरज नाही. तिच्या मनात आदित्यचे शब्द घुमत होते, आता स्वतःसाठी थोडं कर. अबोली पहिल्यांदाच त्या शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेत होती. दुपारी ती हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसली होती, एकटी, चहा हातात. तेव्हा एक सहकारी नर्स तिच्याजवळ बसली. अबोली, ती हळू आवाजात म्हणाली, एक प्रश्न विचारू? अबोलीने मान हलवली. तू खूप बदललीस. कशी? अबोलीने विचारलं. आधी तू सगळ्यांसाठी जास्त जगायचीस, ती म्हणाली. आता तू स्वतःसाठी थोडी उभी राहतेस. तू आधी कधीच अशी कॅन्टीनमध्ये एकटी निवांत बसली नव्हतीस. अबोली हसली. शिकते आहे, ती म्हणाली. त्या क्षणी तिला जाणवलं, मी पळत नाहीये, मी थांबते आहे. आणि थांबणं कधी कधी सगळ्यात धाडसी गोष्ट असते. संध्याकाळी ध्रुवला गार्डनमध्ये नेण्यात आलं. व्हीलचेअर. सूर्य मावळत होता. आकाश हलकं गुलाबी होतं. ध्रुवने डोळे मिटले. तो रंग त्याला जिवंत वाटत होता. तेव्हाच त्याने अबोलीला पाहिलं. दूर ती चालत होती, हातात फाईल. तो तिला हाक मारणार होता, त्याने ठरवलं होतं. पण तिने त्याला पाहिलं. क्षणभर, फक्त क्षणभर दोघांची नजर भेटली. कोणी हसलं नाही, कोणी बोललं नाही, पण दोघांनाही तेवढंच पुरेसं वाटलं. त्या नजरेत कोणतंही वचन नव्हतं, पण एक समज होती, मी इथे आहे आणि तूही. रात्री ध्रुवने डायरी उघडली. तो कागद ज्यावर त्याने अबोली असं लिहिलं होतं, तो अजून तसाच होता. आज त्याने पुढे काही लिहिलं नाही. त्याने तो कागद परत दुमडला. त्याला समजत नव्हतं की अबोलीसोबत त्याचं काय नातं आहे. ती फक्त त्याची आधीची नर्स होती,
पण तिचा सहवास, तिचं पाहणं, तिचं बोलणं त्याला हवं असं वाटत होतं. पण का? हा प्रश्न त्याच्या मनात उमगू लागला होता. अबोली घरी आली. आईने जेवण वाढलं. अबोली शांत होती. आईने विचारलं, आज काही वेगळं झालं का हॉस्पिटलमध्ये? अबोलीने मान हलवली. आज काहीच नाही, पण सगळं हळूहळू जुळतंय असं वाटतंय. आई हसली. असं वाटणं वाईट नाही. रात्री अबोली झोपली. यावेळी हृदय धडधडत होतं. भीती नव्हती, पण तिच्या डोळ्यासमोर ध्रुवचा चेहरा सारखा येत होता. आणि दूर हॉस्पिटलच्या त्या खोलीत ध्रुव खिडकीबाहेर पाहत होता. ध्रुव आज अस्वस्थ होता. ते अस्वस्थपण फिजिओथेरपीच्या वेदनासारखं नव्हतं. हे आतून होतं, जसं काहीतरी घडणार आहे आणि मन आधीच त्यासाठी तयार होतं. हॉस्पिटलच्या खोलीत नेहमीसारखी शांतता होती. खिडकीतून प्रकाश येत होता. पडद्यांवर सावल्या हलत होत्या. ध्रुव व्हीलचेअरवर बसून बाहेर पाहत होता. आज त्याने स्वतःला विचारलं, मी चालू शकत नाही, पण मी अजून पुरुष आहे ना, माणूस आहे ना? हा प्रश्न त्याला स्वतःलाच विचारायला खूप उशीर झाला होता. दरवाजावर हलकी ठोठावणी झाली. ध्रुवने मान वळवली. ती उभी होती, नीटनेटकी, साध्या कपड्यात, चेहऱ्यावर संयम, श्रद्धा. तीच मुलगी जिच्याशी त्याचं लग्न ठरलं होतं अपघाताआधी. तो क्षण ध्रुवच्या छातीत अडकून राहिला. ये, तो म्हणाला. आवाजात ना आनंद होता ना राग, फक्त थकवा. ती आत आली. क्षणभर दोघेही गप्प होते. ती बसली नाही, उभीच राहिली. जणू जास्त वेळ थांबायचं नाही असा तिचा निर्णय होता. कसा आहेस? तिने औपचारिकपणे विचारलं. जिवंत आहे, ध्रुव म्हणाला. तो वाक्य तिच्या अंगावर आलं, पण ती शांत राहिली. मला तुला काही सांगायचं आहे, ती म्हणाली. ध्रुवने मान हलवली. त्याला माहीत होतं ती काय सांगणार आहे, तरीही तो ऐकायला तयार होता. ध्रुव, तिने सुरुवात केली आणि थांबली. शब्द शोधत होती. मी खूप विचार केला, ती पुढे म्हणाली. खूप. तिचा आवाज थरथरत नव्हता, तो ठाम होता. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तो वाक्य खोलीत पडला. जोरात नाही, पण खोलवर. ध्रुव काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. ना आश्चर्य ना राग. जणू तो आधीच तयार होता. मला भीती वाटते, ती प्रामाणिकपणे म्हणाली. मला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. मी वाईट माणूस नाही, ती घाईघाईने म्हणाली. पण मी मजबूतही नाही. ध्रुवने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिला न्याहाळलं. तू चुकीची नाहीस, तो शांतपणे म्हणाला. त्या वाक्याने तिला धक्का बसला. म्हणजे ध्रुव म्हणाला, माझ्या आयुष्यात लोकांनी निर्णय बदललेले आहेत, पण ते सगळे माझ्यासाठीच असतील असं नाही. ती काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. माफ कर, ती म्हणाली. नको, ध्रुव म्हणाला. माफी नको. ती वळली, निघून गेली. दरवाजा बंद झाला आणि ध्रुव एकटाच राहिला. त्या एकटेपणात काहीतरी तुटलं. तो ओरडला नाही, रडला नाही, पण आत कुठेतरी एक आवाज उठला. काहीही झाले तरी तू हरणार नाहीस. त्या दिवसापासून ध्रुव बदलला. फिजिओथेरपीला जायचा, पण बोलायचा नाही. नर्सेसची चिडचिड, डॉक्टरांवर राग पूर्णपणे बंद झाला होता. अबोलीला हे जाणवलं. ती थेट कारण शोधायला गेली नाही, पण ध्रुवचा चेहरा पूर्णपणे शांत झाला होता. पण त्याच्या आतमध्ये मी काही करू शकत नाही याचा राग उसळत होता. एका संध्याकाळी ती फाईल घेऊन त्याच्या रूमजवळ थांबली. आतून काहीतरी फुटल्याचा आवाज आला. अबोली दचकली. ती आत गेली. ध्रुवच्या हातात काच होती, भिंतीवर फेकलेला ग्लास. बस, अबोली म्हणाली. तिचा आवाज कडक नव्हता, पण ठाम होता. सगळे मला अपूर्ण समजतात. ध्रुव ओरडला. पहिले देश, नंतर समाज, आता ती. अबोली काही बोलली नाही. ती फक्त ऐकत राहिली. तुला माहीत आहे माझ्यात काय उरलंय?
तो कडवटपणे हसला. अबोली पुढे आली. हळू माणूस, ती म्हणाली. तो थांबला. जो नाकारला गेला आहे, ती पुढे म्हणाली, आणि तरीही उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. ध्रुवचा श्वास मंद झाला. मी दया दाखवत नाही, अबोली स्पष्टपणे म्हणाली, पण तुझ्या वेदनेला नाकारतही नाही. माझ्यावर विश्वास ठेवायला मी तुला सांगत नाही. ती थांबली. पण स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नकोस. ध्रुव खाली पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण तो रडला नाही. त्या रात्री अबोली घरी गेली. मन जड होतं, पण मन स्पष्ट होतं. मला त्याच्याशी प्रेम वाटतंय का? तिला उत्तर माहीत नव्हतं, पण एक गोष्ट स्पष्ट होती. मला त्याला अशा अवस्थेत एकटं सोडायचं नाही. आणि ध्रुव, तो त्या रात्री झोपला नाही. तो विचार करत होता. जिच्याशी लग्न ठरलं होतं तिने मला नाकारलं, आणि जी माझी नाही ती माझ्याजवळ उभी आहे. ती असली की मला खूप चांगलं वाटतं. ही विसंगती त्याला अस्वस्थ करत होती, पण कदाचित हीच खरी सुरुवात होती. भाग 2 इथेच संपला. ध्रुवचं लग्न मोडलं आहे, पण ध्रुवचा राग अजूनही शमलेला नाही. अबोली जवळ आहे, पण ती अजूनही सीमा ओलांडत नाही. आणि याच टप्प्यावर ध्रुवचं मन 2 भागामध्ये विभागलेलं आहे. एकीकडे मला माझ्या पायांवर उभे राहायचं आहे, आणि दुसरीकडे मी काहीही करू शकत नाही. आणि यामध्येच ध्रुव एक अशी चूक करणार आहे जी अबोलीला दूर ढकलू शकते किंवा कायमची जवळ आणू शकते. भाग 3 मध्ये काय होईल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.